शेतकरी मित्रांनो नमस्ते. आजचा व्हिडिओ सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता सर्वांनी बघा. तर शेतकरी मित्रांनो, शेवगा शेतीमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर शेवगा शेतीमध्ये लागवडीचा हंगाम, छाटणीचे प्रकार आणि कुठली छाटणी कुठल्या हंगामामध्ये कुठल्या स्टेजला घेतली पाहिजे या गोष्टीचा आपल्याला सर्वांना अभ्यास असणं, माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ बघत असताना शेतकरी मित्रांनो एक वही घेऊन बसा. माहिती व्यवस्थित एका वहीवरती लिहून ठेवा, म्हणजे ती तुम्हाला शेवगा शेती करत असताना भविष्यामध्ये त्या माहितीचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेवगा शेतीमध्ये मुख्यत्वे करून छाटणीचे 3 प्रकार असतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार कुठला तर पंजा छाटणी, दुसरा प्रकार लाईट छाटणी आणि तिसरा प्रकार खरड छाटणी. तर आता ही छाटणी कुठल्या हंगामामध्ये कुठल्या वेळेस घ्यायची या गोष्टीचा पण आपणा सर्वांना अभ्यास असणं, माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, पंजा छाटणी आपण ऑगस्टमध्ये घेत असतो, म्हणजे 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत तुम्ही कधीही पंजा छाटणी घ्या. तुमच्या पाण्याच्या नियोजनावर, पावसाच्या नियोजनावर ह्या छाटणीचा आपण घ्यायचा असतो. लाईट छाटणी जी असतो ती कधी घ्यायची तर आपण ऑगस्टमध्ये आपल्या प्लॉटची पंजा छाटणी घेतल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपला माल हार्वेस्टिंगला चालू होतो आणि ती माल साधारण फेब्रुवारी एंडला किंवा 15 मार्चपर्यंत माल संपतो. आणि ही माल संपल्यानंतर आपण आपल्या प्लॉटची लाईट छाटणी घ्यायची असते. लाईट छाटणी कशी घ्यायची, पंजा छाटणीचं कशी असते यावरती आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे, तुम्हाला माहिती त्याची दिलेली आहे. तर मार्चमध्ये आपण लाईट छाटणी घेतल्यानंतर परत आपला माल मेमध्ये परत चांगल्या पद्धतीनं चालू होतो, त्याचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळतं. आणि खरड छाटणी कधी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो, खरड छाटणी साधारणतः 8 वर्षानंतर आपल्या प्लॉटची खरड छाटणी घ्यायची. आता ही पाठीमागं जो बघताय तुम्ही, हा माझा 2013 साली लागवड केलेला प्लॉट आहे. 2013 साली लागवड केली. आज ह्या प्लॉटची आपण 12 पिकं घेतली आणि 13व्या पिकाला आपण ह्या प्लॉटची खरड छाटणी घेतली. तर खरड छाटणी घेण्याचं काय शेतकरी मित्रांनो, 2-3 पिकापासून आपल्या शेवग्याला खोडकिडा लागतो. खोडकिडा आतून खोड आपलं फांद्या थोडंसं डॅमेज करतं आणि कालांतरानं काय होतं तर फुटवे निघाल्यानंतर, झाडावरती माल लागल्यानंतर वारं सुटलं, कवदान सुटलं तर त्या वाऱ्यामध्ये आतून खोडकिड्यानं झाड पोखरल्यामुळं ते फाटे ढासळून पडतात, मोडून पडतात खाली. त्याच्यामुळं आपल्या झाडाला म्हणावं अशा पद्धतीचं उत्पादन भेटत नाही किंवा लागलेले शेंगा ठप्पा मोडल्यामुळं आपलं नुकसान होतं. म्हणून अशा पद्धतीनं जमिनीपासून साधारणतः 6 इंच वरून आपण आपल्या झाडाचा रिकट घेतल्यानंतर त्याला परत भरपूर प्रमाणात फुटवे निघतात. भरपूर प्रमाणात फुटवे निघाल्यानंतर त्यातला जो चांगल्या पद्धतीचा फुटवा निघाला आहे तेवढा एकच फुटवा ठेवायचा आणि बाकीचे फुटवे सगळे काढून टाकायचे आणि त्याचं परत शेंडा स्टॉपिंग करून व्यवस्थित पद्धतीनं झाड डेव्हलप करायचं. ते झाड कसं डेव्हलप करायचं, फुटवे कशी, त्याची विरळणी कशी करायची ते आपण पुढं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माहिती स्टेप बाय स्टेप देणारच आहे. तर आज आपण ही पाठीमागच्या प्लॉटची आपण खरड छाटणी घेतलेली आहे. तर ही खरड छाटणी कशा पद्धतीने घेतली, ह्याचे कारणं काय हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर खरड छाटणी कशी घेतली ती शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आपल्या प्लॉटची. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण शेवगा लागवड केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 पिकापासून आपल्या शेवग्याला खोडकिडा लागायला सुरुवात होत असते. परंतु आपण त्या खोडकिड्याचं वेळच्या वेळेस नियोजन केलं, त्याचा बंदोबस्त केला, त्याच्यावरती प्रतिकारक खोडकिड्यावरती हमला वगैरे अशा पद्धतीचं इंजेक्शन किंवा स्प्रेच्या माध्यमातून आपण जर औषध मारली तर त्या खोडकिड्याचं नियंत्रण होतं. आणि खोडकिड्याचं जर आपण व्यवस्थित नियंत्रण केलं तर झाडं कम्प्लिटली कमीत कमी 10 वर्ष तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देत असतात. तर आपण छाटल्यात ही पाठीमागचं खोड बघा शेतकरी मित्रांनो, हे खोड त्या खोडकिड्यानं पूर्णपणे पोखरून टाकलेलं आहे. आता हे रिकट घेण्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो, तर हे झाड फुटतंय, पण फुटल्यानंतर परत काय होतं, ह्याच्यावरती शेंगा लागल्यानंतर ह्या सालीला जर एखादा फुटवा निघाला, आपण तो फुटवा जर पुढं धरला तर शेंगा लागल्यानंतर शेंगाच्या बोजामुळं हा फुटवा
मोडून पडतो खाली, थापा मोडून जातो, त्यामुळे आपलं भविष्यातलं उत्पादन थांबतं. म्हणून ह्या झाडाचं रिकट घेऊन परत आपण त्या झाडाला परत चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करायचं, असं ह्या नियोजन असतं. तर आज आपल्या ह्या प्लॉटला 12 वर्ष पूर्ण झाली. आता आपण 13व्या पिकाला आपण ह्याचा रिकट घेतला. पण 12 पिकं घेण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, ह्या झाडाचं संगोपन व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्याला झाडं चांगल्या पद्धतीनं उत्पादन देत असतात. तर त्याचं संगोपन म्हणजे काय, खोडकिडा लागल्यानंतर प्लॉटमध्ये फिरत असताना एखाद्या झाडाचा जर कुठं भुसा पडलेला असेल तर त्या ठिकाणी लगेच इंजेक्शनमध्ये औषध घ्यायचं, लगेच ते इंजेक्शनच्या द्वारे औषध त्यामध्ये सोडायचं, किंवा मारतूलनं त्या ठिकाणी ती साल काढून तिथला खोडकिडा काढून मारून त्याच्यावरती एखादं स्ट्रॉंग कीटकनाशक मारल्यानंतर खोडकिड्याचं व्यवस्थित पद्धतीनं बंदोबस्त होतो. म्हणून अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर 100% आपला प्लॉट पुढं भरपूर दिवस चालतो. पण आपण जर खोडकिड्याकडे दुर्लक्ष केलं तर आपलं 4 ते 5 वर्षात 5 ते 6 वर्षात साधारणतः आपला प्लॉट खराब होऊन जातो. तर आपण ह्या प्लॉटचं म्हणजे आपण सगळ्या शेवगा शेती करत असताना ॲक्युरेट व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करत असतो. प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं अगदी म्हणजे ॲक्युरेटपणे काळजी घेत असतो. त्याच्यामुळं आपला हा प्लॉटला आज कम्प्लिटली 12 वर्ष पूर्ण झालं. ह्या प्लॉटनं आपल्याला भरपूर उत्पादन दिलं, व्हरायटी पण चांगली आहे. आता आपण ह्या झाडाचा रिकट घेतला आहे. आता ही झाडं कशी पुढे डेव्हलप होतात ही आपल्याला तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून 100% देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, खरड चटणी घेत असताना अशा पद्धतीनं खरड चटणी घ्या आणि व्यवस्थित आपल्या प्लॉटचं नियोजन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आत्ता चालूला डबल लॅटरल वगैरे बऱ्याच काही गोष्टी प्रकार निघालेत. म्हणजे कसं आहे, जसं पुढं जाईल तसं थोडंसं आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक माहिती वापरावी लागते, 100% खरं आहे. परंतु आज आपला हा प्लॉट जो आहे कम्प्लिटली 12 वर्ष झालं सिंगल लॅटरलवरती आहे. आणि उत्पादन जर म्हणसाल तर भरपूर उत्पादन ह्या ज्या प्लॉटने दिले, म्हणजे बेमाप. अक्षरशः लोक सीझनमध्ये प्लॉट बघायला येते एवढा माल असतो ह्या प्लॉटवरती. म्हणजे कमी खर्चात चांगली उत्पादन देणारी व्हरायटी आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या प्लॉटचं खरड चटणी घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरची माहिती जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये अशी सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन माहिती घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करू. तर तोपर्यंत सर्वांना नमस्कार.